नमस्कार, मी माधवी, तुमच्या आत्मविश्वासाची सावली. आज एक गोष्ट सांगायची. गोष्ट तुमची आणि माझी. कधी वाटतं की बस आता नको, आता हार मानावीशी वाटते. पण खरं सांगू, तुम्ही हरणार नाही जोपर्यंत तुम्ही शरण जात नाही. कधी एखादा दिवस असा येतो जिथं सगळं चुकीचं वाटतं, लक्ष जवळ येत नाही, लोक हसतात, चुका होतात आणि मनात येतं मी हे नाही करू शकत. पण खरं पाहिलं तर हरणं ही एक स्थिती आहे, अंतिम नव्हे. शरण जाणं हीच खरी हार असते. आपल्या आयुष्यात आपल्याला हरवायला दुसरं कोणी लागत नाही, आपलं मनच पुरेसं असतं. शत्रू तुमच्या समोर नसतो, तो तुमच्याच डोक्यात असतो. आपल्या आयुष्यातील बहुतांश अडथळे हे बाहेरून येत नाहीत, तर आपल्या विचारांमधून, शंका, भीती, न्यूनगंड आणि अपयशांच्या कल्पनांमधून तयार होतात. बाहेरील अडचणींहून मोठा शत्रू हा आपल्या मनातला नकारात्मक आवाज असतो. तोच आपल्याला थांबवतो, कमी लेखतो आणि हार मानायला लावतो. आपल्या मनातले 4 शत्रू आहेत. पहिली म्हणजे भीती. माझ्याकडून होणार नाही, जर मी अपयशी ठरलो तर, लोक काय म्हणतील, यामुळे आपण सुरुवातच करत नाही किंवा अर्धवट थांबतो. दुसरी म्हणजे स्वतःवरील अविश्वास. मी दुसऱ्यांसारखा नाही, माझं भाग्यच खराब आहे, हा विचार मनात अंधार निर्माण करतो. तिसरी गोष्ट म्हणजे टाळाटाळ करणे. नंतर करू, आता वेळ नाही, यामुळे आपल्यात क्षमता असूनही ती फुलत नाही. चौथी गोष्ट म्हणजे न्यूनगंड. ते खूप पुढे आहेत आणि मी कुठे आहे, माझं काय चाललंय. आपण स्वतःला इतरांच्या तुलनेत खूप मागं समजतो. या अंतर्गत शत्रूंमुळे आपलं खूप नुकसान होतं. आपण कितीही काबिल असलो तरी मनातली भीती आपल्या क्षमतेला झाकून टाकते. यश दूर जातं कारण आपण सुरूच करत नाही. आपले संबंध खराब होतात. जेव्हा मनात सतत नकारात्मकता असते तेव्हा आपण चिडचिड करतो किंवा लोकांपासून दूर जातो. स्वतःवर विश्वास उरत नाही. या अंतर्गत शत्रूंवर मात कशी करायची? तर स्वतःशी मैत्री करा. दररोज स्वतःला सांगा, मी प्रयत्न करतोय म्हणजे मी हरलेलो नाही. भीतीचा सामना करा. जोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीकडे सरळ बघत नाही तोपर्यंत ती वाढत राहते. लहान पावलं उचला. एकाच वेळी मोठा बदल घडण्यापेक्षा दररोज एक छोटा सकारात्मक पाऊल टाका. ध्यान जाणीवपूर्वक करा. रोज थोडा वेळ शांत बसा. स्वतःचे विचार ऐका. जे तुमच्या प्रगतीत अडथळा ठरतात ते अलगद ओळखा. यशस्वी लोकांचा अभ्यास करा. तेही तुमच्यासारखेच होते, पण त्यांनी मनातील शत्रूंवर मात केली. शत्रू तुमच्या समोर नाही, तो तुमच्या डोक्यात आहे. याचा अर्थ असा नाही की बाह्य अडचणी नाहीत, पण त्या अडचणींना आपण काय अर्थ लावतो, त्यांना किती महत्त्व देतो, हेच ठरवतं की आपण पुढे जाऊ का थांबू. जर तुम्ही तुमच्या मनातील शत्रूंवर विजय मिळवलात तर बाहेरचं कोणीच तुम्हाला हरवू शकत नाही. दररोज स्वतःला सांगितलं पाहिजे, मी दमलोय पण थांबलेलो नाही. मी अंधारात आहे पण उजेड शोधत आहे. आणि याच संदर्भानं थांबायचं नाही हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तो नक्की पहा. मित्रांनो, आज तुम्ही कुठं थांबलात? परीक्षा, नोकरी, संबंध का आत्मविश्वास? प्रश्न काही असो, उत्तर एकच आहे, शरण जाऊ नका. तुम्ही पराभूत नाही जोपर्यंत तुम्ही शरण जात नाही. हे वाक्य म्हणजे एका लढवय्याच्या मनाचं प्रतिबिंब आहे, ज्यामध्ये यशाचं खरं मोठं रहस्य दडलेलं आहे. हे केवळ एक प्रेरणादायी वाक्य नाही, तर आयुष्यभर मार्गदर्शन करणारं सत्य आहे. तुमचं अंतिम यश किंवा पराभव हे एखाद्या घटनेवर आधारित नसतं, तर तुमचं प्रयत्न करत राहणं किंवा थांबणं यावर ठरतं. जोपर्यंत आपण प्रयत्न करत राहतो तोपर्यंत यशाच्या वाटेवरच असतो. प्रत्येक चूक एक नवा धडा बनते. मनातील हिंमत अधिक घट्ट होते. इतरांसाठीही तुम्ही प्रेरणास्थान बनता. पण जर प्रयत्न थांबले तर मग आपणच स्वतःवर बंदी घातलेली असते. जग तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही आणि यश नेहमीच एक पाऊल लांबच राहील. पराभव ही एक घटना असते, पण प्रयत्न सोडणं हा निर्णय असतो. जिथे अडखळला तिथेच थांबू नका. फक्त एक पाऊल दररोज पुढे चला. हरकत नाही, तुम्ही हळू चालत असाल, पण तुम्ही चालत आहात म्हणूनच तुम्ही पराभूत नाही. आज स्वतःला एक वाक्य म्हणा, मी हरलो नाहीये, मी अजून लढतोय.
मी माधवी, तुमच्या आत्मविश्वासाची सावली, जी तुम्हाला दररोज सांगणार तू हरणार नाहीस जोपर्यंत तू शरण जाणार नाहीस. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्शून गेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमच्यासारख्या अजून लढणाऱ्या जीवांपर्यंत पोचवा. सबस्क्राईब करा, कमेंट करा. मी हरलो नाहीये. धन्यवाद.